गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण एन सी काय आहे चॅप्टर नंबर 4 बघितला आहे. काल मी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला पोस्ट केला होता. मागे जो पोस्ट केला होता त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं आहे, एन सी मशीन बघितलं आहे, त्याचं कसं चालतं, त्याचं कसं प्रोग्रामिंग आहे, म्हणजे थोडक्यामध्ये तो कसं वर्क करतं एन सी मशीन ते सांगितलं, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे ते सांगितलं, परत ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे ते सांगितलं, आणि प्लस डिसॲडव्हान्टेजेस. आणि सी एन सी मशीन आणि एन सी मशीनमध्ये काय फरक आहे तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तसंच आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितलेले आहेत, डिसॲडव्हान्टेज सी एन सी मशीनचे बघितलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण आता या चॅप्टरमध्ये सी एन सी मशीनच बघणार आहोत. तर आता जे सी एन सी मशीन आहेत, लास्ट लेक्चरपर्यंत आपण बघितलं तर ॲप्लिकेशन ऑफ सी एन सी. आता मी त्याचा पुढचा पार्ट मीच तुम्हाला शिकवतो आहे. तर पुढचा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ सी एन सी मशीन. ओके, तर पहिलं आहे अकॉर्डिंग टू द कंट्रोल लूप सिस्टीम. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, त्याचं कंट्रोल करायची लूप कशी आहे. ओके, त्याच्यामध्ये फीडबॅक मेकॅनिझम आहे का, म्हणजे त्याचे लूप कसे आहे, ते मेकॅनिझम वर्कआउट करायची लूप कशी आहे, त्याचा पाथ कसा आहे थोडक्यामध्ये, तर त्याच्या बेसवरती त्याचं क्लासिफिकेशन होतं. नेक्स्ट नंतरनं अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ टूल मोशन कंट्रोल. आता हे जे टूल आहे, टूलची मोशन कंट्रोल करायचे वरेस त्याचे क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. ओके, तर त्या टूलची मोशन कशी होते त्याच्या बेसिसवरती त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. नंतर अकॉर्डिंग टू तो प्रोग्राम मेथड्स. आता जो आपण जसा प्रोग्राम तो आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये, तर प्रोग्राम कशा टाईपचा आहे, त्याच्यामध्ये कुठली मेथड्स त्याच्यामध्ये आपण अप्लाय करणार आहे त्याच्या बेसवर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. नंतर अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ कंट्रोलर्स, कुठले कंट्रोलर्स आपण यूज करणार आहोत, हायब्रिड आहे का स्ट्रेट आहे, त्याच्या बेसिसवरती त्याचं क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. ओके, आणि अकॉर्डिंग टू द ॲक्सेस अँड टाईप ऑफ ऑपरेशन्स. ओके, हे आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आत्ता आपण सुरुवातीला फक्त 4च बघणार आहोत. ओके, ठीक आहे. तर आता हे सगळं जे आहे तर ते आपण 1 बाय 1 आपण बघूयात. ठीक आहे, तर पहिलं बघूयात आपण अकॉर्डिंग टू द कंट्रोल लूप फीडबॅक सिस्टीम. ठीक आहे, आता हेचं आहे, हे जे क्लासिफिकेशन आहे तर त्यांनी 2 टाईपमध्ये केलेलं आहे, एक ओपन लूप आणि एक क्लोज लूप. आता हे ओपन लूप म्हणजे काय तर ते आपण थोडक्या वेळामध्ये बघूयात आपण. ओके, म्हणजे हे जी मशीन आहे ती वर्क कशी करते तर ते कसं बघूयात आपण, ओपन लूप कशी आहे त्याची. आता सुरुवातीला आपण काय करणार आहे, तो प्रोग्राम आपण तयार करणार आहे याच्यावरती, तर तो आपण मिनी कम्प्युटरला आपण सेव्ह करणार आहे, बरोबर आहे. मग हा काय करेल, मिनी कम्प्युटर थ्रू कुठं तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायला लावेल सी एन सी कंट्रोलरला. हा सी एन सी कंट्रोलर काय करेल, हा जो प्रोग्राम फीड केलेला आहे मिनी कम्प्युटरमध्ये तर तो इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करेल. ओके, वर्कआउट करायला स्टार्ट करेल. मग हा कोणाला त्याचा पाथ देईल, म्हणजे ड्राईव्ह मोटर जे आहेत, म्हणजे सपोज रोटेशन असेल किंवा काय असेल तर हा कंट्रोलर ड्राईव्ह मोटरला त्याचा पुढे तो त्याचा हे करेल. नंतर ना पुढे ड्राईव्ह मोटरकडनं जर आपल्याला आता स्पीड व्हेरिएशनसाठी आपल्याला गिअरबॉक्स वगैरे लागणार आहे, सी एन सी मशीनमध्ये असतो, तर आपण तो गिअरबॉक्सला ते ट्रान्सफर करणार आहोत पुढं. आणि गिअरबॉक्सवरनं जे आपल्याला मशीन ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट पाहिजे म्हणजे सी एन सीवरती, तर ते आपल्याला इथं मिळू शकेल, बरोबर आहे. आता हे सिम्पल आहे, हे वन वेचं आहे, इथं कुठेही परत नंतर ना फीडबॅक इथं बसत नाही आहे. ओके, फीडबॅक बसत नाही ते तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये सांगतो. परत रिपीट करतो मी, म्हणजेच काय याच्यामध्ये इनपुट प्रोग्राम म्हणजे काय, जो आपण प्रोग्राम केलेला आहे तर तो आपण मिनी कम्प्युटरमध्ये सेव्ह करणार आहोत. मिनी कम्प्युटरमधला प्रोग्राम सी एन सी कंट्रोलर. ओके, हा काय करेल, हा सेन्स करेल आणि कंट्रोलरला कमांड देईल. मग कंट्रोलर काय करेल, ड्राईव्ह मोटरला तो फॉरवर्ड करेल तो. ओके, त्याच्याप्रमाणे सी एन सी मशीनमध्ये कसे ड्राईव्ह जसे दिलेले आहेत, ओके, त्याप्रमाणे तो ड्राईव्ह मोटरला देईल. नंतर पुढे ड्राईव्ह मोटर काय करेल, आपल्याला जर व्हेरिएशन पाहिजे असतील स्पीडमध्ये जे आपण याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत प्रोग्राममध्ये, तर तो गिअरबॉक्सला देईल. गिअरबॉक्स अकॉर्डिंग टू त्या स्पीड रिडक्शनप्रमाणे किंवा स्पीड व्हेरिएशनप्रमाणे तो आपल्या टूलला ते प्रोव्हाइड करेल, बरोबर आहे. हे अशा पद्धतीचं हे ओपन लूप टाईप आहे फीडबॅक मेकॅनिझम. आता पुढं क्लोज लूपमध्ये काय होतं आहे, सेम तसंच आहे बघा. इनपुट प्रोग्राम सेम तेच प्रोग्राम, तर मायक्रो कम्प्युटर त्याचं आहे, सी एन सी कंट्रोल आहे, ड्राईव्ह मोटर आहे, गिअरबॉक्स आहे आणि इथं मशीन डिस्प्ले, इथपर्यंत सगळं सेम आहे. आता इथं काय होतं आहे, इथं त्यांनी एक डिव्हाइस आहे, इथं मेजरिंग युनिट, आणि तो परत काय करतो आहे, इनपुट प्रोग्रामला जॉईन केलेला आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, सपोज इनपुट प्रोग्राममध्ये मी दिलेला कट आहे 5 mm. मी त्याच्यामध्ये मशीनला सांगितलं की मला 5 mm कट पाहिजे. तो मिनी कम्प्युटरकडनं तो सी एन सी कंट्रोलर थ्रू, ड्राईव्ह मोटर थ्रू, गिअरबॉक्स थ्रू मला आला.
पण इथं डिस्प्लेसमेंट करताना 5 mm ऐवजी फक्त काय होतं तिथं 4 mmचाच कट बसतो आहे. म्हणजे की ड्यू टू कशामुळं, ह्या गिअरबॉक्सच्या प्रॉब्लेममुळं किंवा ह्या ड्राईव्ह मोटरच्या प्रॉब्लेममुळं, मग त्यांच्यामध्ये काही लिमिटेशन असल्यामुळं, काही म्हणजे त्रुटी असल्यामुळं हे काय करतो आहे, ॲक्च्युअल मी 5 mmचा फीड दिलेला आहे, इथं सांगितलेलं आहे, प्रोग्राममध्ये मेन्शन केलेलं आहे. पण इथं होताना ॲक्च्युअल फीड किती घेतं आहे किंवा ॲक्च्युअल कट किती घेतं आहे, तर इथं 4 mmचा घेतं आहे. आता 4 mmचा मला पाहिजे नाही आहे, मला 5 mmचा पाहिजे. मग हा काय करेल, मेजरिंग युनिट ते सेन्स करेल, ह्याला सांगेल की तो जो आहे तो तिथं 4 mmचा फीड तिथं प्रोव्हाइड केला जातो आहे. मग ह्या परत काय करेल, इनपुटला सांगेल की बाबा तिथं 4 mmचा आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला 5 mmचा पाहिजे. मग याच्यामध्ये आपण चेंजेस करून, ह्याच्यामध्ये आपण तो ते कन्सिडर करून, तो एरर कन्सिडर करून आपण परत प्रोग्राम त्याच्यामध्ये देणार की जेणेकरून आपल्याला फायनल जो आहे तो फायनल आपल्याला काय मिळेल, 5 mmचा मिळेल. ओके. जसं ओपन लूपमध्ये काय व्हायचं, इथं सपोज याच्यामध्ये जर चुका असतील काही, ओके, याच्यामध्ये काही त्रुटी असतील, डेफिशियन्सी असतील ह्या गिअरबॉक्समध्ये किंवा ड्राईव्ह मोटरमध्ये, तर सरळ ह्याच्यामध्ये काय व्हायचं, ओपन लूपमध्ये इथं आपण प्रोग्राम फीड केला 5 mmचा, तर इथं आपल्याला कळायचंच नाही की बाबा तो नक्की कितीचा होतो आहे, काय होतं आहे, तो प्रोडक्ट बाहेर पडून यायचा, पण आपल्याला शेवटी कळायचं नंतर की बाबा असंच झालेलं आहे. मग त्याच्यानुसार परत चेंजेस वगैरे करण्यापेक्षा इथं काय करतं आहे, क्लोज लूपमध्ये तिथंच सांगते की लगेच तुमचं जो आपला प्रोग्राम जो आपल्याला पार्ट आहे तो ॲक्च्युअल किती साईजचा बनलेला आहे, त्याचे मेजरिंग्स कसे आहेत त्याचे. ओके. तर त्याप्रमाणे हे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. थोडक्यामध्ये काय, जनरली सगळ्या CNC मशीनमध्ये क्लोज लूप टाईपच येतं. ओके, की जेणेकरून फीडबॅक मेकॅनिझममुळं आपल्याला समजू शकेल की ॲक्च्युअल प्रोडक्ट जो आपला फायनल तयार झालेला, सपोज आपल्याला लेंथ ठेवायचे 5 mm, तर आपल्याला जर 4 mm येत असेल लेंथ आपली, ओके, 5 mm येतं 4 mm येत असेल, तर तिथे लगेच हा प्रोग्राम घेत काय करतं आहे, क्लोज लूप टाईप CNC मशीनमध्ये ते लगेच सेन्स करतं आहे आणि आपल्या नंतरनं जे झालेल्या चुका आहेत तर त्या लगेच भरून काढायचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो. ओके. हे झालं ओपन लूप किंवा कंट्रोल लूप टाईप फीडबॅक सिस्टीम. नंतर पुढे अकॉर्डिंग टू टाईप ऑफ टूल मोशन कंट्रोल, म्हणजे ते टूल जे आहेत, ओके, आता तुम्ही लेथवरती काम केलेलं आहे, लेथचे टूल जे आहेत, ओके, त्या टूलचं मोशनचं कंट्रोल आपल्याला इथून करता येतो. ओके. तर याच्यामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पहिलं आहे पॉईंट टू पॉईंट सिस्टीम. आता याच्यामध्ये काय आहे, जे टूल मोशन आपण जे टूलला मोशन जी देणार आहे तर ती 1 पॉईंटपासून, ओके, फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, एकच मिनटं, सपोज इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, ठीक आहे. तर ह्या दोन पॉईंटपासून काय होईल, टूलची मोशन ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत डायरेक्टली होईल. याच्यामध्ये कुठला पाथ फॉलो करतो आहे हे मॅटर करत नाही आहे. म्हणजे जे टूल मोशन आहे ते ॲक्च्युअली पाथ असा फॉलो करतं आहे का असा फॉलो करतो आहे किंवा असा फॉलो करतं आहे, हे काहीच मॅटर करत नाही आहे. डायरेक्टली फक्त काय मॅटर करतं आहे की आपलं जे टूल आहे ते ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत चाललं आहे का, एवढं त्याच्यामध्ये मॅटर करतं पॉईंट टू पॉईंट सिस्टीममध्ये. ठीक आहे. म्हणजे टूलचा वे कसा आहे, तो ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत कसा चालला आहे ते काही मॅटर करत नाही. ओके. हे झालं पॉईंट टू पॉईंट, फक्त तो पॉईंटपासून ह्या 1 पॉईंटपासून ह्या 2 पॉईंटपर्यंत चालला आहे का, किती वेळ घेतो आहे, काय वेळ घेतो आहे, ते त्याच्यानं हे काही मॅटर करत नाही पॉईंट टू पॉईंट सिस्टीममध्ये. ओके. नंतर पुढं आहे स्ट्रेट लाईन सिस्टीम. स्ट्रेट लाईन सिस्टीम. आता याच्यामध्ये आता कुठलीही लेथ असेल किंवा काय असेल त्याला ॲक्सेस असतात, XYZ असे ॲक्सेस असतात. ओके. ठीक आहे. तर आता हा स्ट्रेट लाईन सिस्टीममध्ये कसं होतं की आपलं टूल जे आहे तर पर्टिक्युलर ते ॲक्सेसनेच चाललं आहे का, म्हणजे आता मागे सांगितल्याप्रमाणे ओके. आता इथं 1 पॉईंट आपला, इथं 2 पॉईंट आहे, मागासारखाच हा 1 पॉईंट आणि हा 2 पॉईंट. ओके. आता स्ट्रेट लाईन सिस्टीममध्ये आपलं जे टूल मोशन आहे हे टूल मोशनला एका स्ट्रेट लाईनमध्येच मोशन प्रोव्हाइड केली जाते आणि ती पण जिकडे ॲक्सेस आहे त्याच ॲक्सेसला. म्हणजेच सपोज मला 1 to 2 पॉईंटला जायचं आहे तर मला स्ट्रेट लाईनमध्ये जावं लागेल. म्हणजे ॲक्सेस माझा आता सपोज हा असा X ॲक्सेस आणि हा आहे Y ॲक्सेस, बरोबर आहे.
तर 1 to 2 जाताना त्याने 1 to 2 इकडे गेलं पाहिजे आणि नंतर तो असं गेला पाहिजे, बरोबर आहे. ही जी झाली तर ही झाली स्ट्रेट लाईन सिस्टीम, म्हणजे अकॉर्डिंग टू ॲक्सिसच्या डिरेक्शननेच त्या टूलची मोशन ही झाली पाहिजे 1 to 2 पॉईंटला जाताना. तर ही झाली स्ट्रेट लाईन सिस्टीम. नंतर काउंटरिंग सिस्टीम म्हणजे काय, हे काउंटरिंग सिस्टीममध्ये हे वेगवेगळे पाथ आहेत. म्हणजे इथं आता सुरुवातीला बघा, आता याच्यामध्ये म्हणजे दिलेलं स्पेसिफिक पाथने आपलं टूल चाललं आहे. ओके, कुठलाही पाथ असू देतो ते इथं काही मॅटर करत नाही, तर स्पेसिफिक पाथने. आता बघा इथं बघताना काय म्हणलं, इथं त्याचे परत वेगवेगळे टाईप्स आहेत. पहिला आहे 2 ॲक्सिस काउंटरिंग पोझिशन कंट्रोल. आता याच्यामध्ये हे आपलं टूल आहे, जे CNC थ्रू ऑपरेट होतं आहे. ओके, हे CNC थ्रू ऑपरेट 2 ॲक्सिस म्हणजे काय, हा दोन्ही ॲक्सिस सायमल्टेनियसली चालू आहे ह्याचा. ओके, ह्याची मुवमेंट जी आहे आयदर एक्सने पण चालू आहे आणि वाय म्हणजे तिरक्या डिरेक्शनने चालू आहे. तो एक्सला पण चालला आहे सायमल्टेनियसली, वाय पण करतो आहे. ओके, हे थोडक्यात काय ते तिरकी मोशन आहे. एक्सला पण एक्सच्या डिरेक्शनने पण जात आहे आणि वायच्या, म्हणजे तो थोडक्यात तिरका चालला आहे. तर ही जी आहे 2 ॲक्सिस काउंटरिंग सिस्टीम, बघा दिसताना तुम्हाला दिसेल तिरका चालला आहे म्हणून. किंवा जर कर्व असेल तर कर्वमध्ये पण काय करतं, सायमल्टेनियसली 2 ॲक्सिसने त्याच्यावरनं चालतो. ही झाली 2 ॲक्सिस काउंटरिंग सिस्टीम. म्हणजे आपलं जे टूल आहे, कटिंग टूल, हे दोन्ही ॲक्सिस सायमल्टेनियसली चालते. ओके, हे तिरकी मोशन थोडक्यामध्ये. आता याच्यामध्ये खाली दिलेलं आहे, खालचं बघा 4.47. याच्यामध्ये बघा 3 ॲक्सिस काउंटरिंग पोझिशन कंट्रोल. आता याच्यामध्ये जे आपलं टूल आहे, हे टूल काय करतं आहे, एक्स आणि वाय तर जातच आहे, पण झेडनी पण, म्हणजे डेप्थ पण तिथं प्रोव्हाइड करते थोडक्यामध्ये. ओके, म्हणजे व्हेरिएशन आहे इथं, तिन्ही डिरेक्शनमध्ये व्हेरिएशन आहे. ओके, एक्सला पण चाललं आहे, वायला पण चाललं आहे आणि झेडनी पण चाललं आहे. ओके, तर हे झालं 3 ॲक्सिस, म्हणजे आपला जो टूल आहे हे सायमल्टेनियसली 3 ॲक्सिसने वर्क करते. ठीक आहे. आता हे जे आहे हे पुढं हे बघा, इथं हा तिरका पाथ हा फॉलो करतो आहे. जसं इथे दिलेला आहे प्रोफाईल, तर त्या प्रोफाईलने तो वर्क करतो आहे. आता इथं 2 कटिंग टूल आहेत, सायमल्टेनियस 2 कटिंग टूल अशा पद्धतीने वर्क करत आहेत. ओके, अशा पद्धतीचा पाथ ते फॉलो करत आहेत. ओके, म्हणजे XYZ डिरेक्शन जे आहे प्रत्येक डिरेक्शनने पण ते तसं ते कुठल्याही डिरेक्शनने आपल्याला टूल हे आपलं फिरवता येतं. ओके, तर हे जे आहे काउंटरिंग सिस्टीम. तर अशा 3 पद्धतीमध्ये आपलं पॉईंट टू पॉईंट, म्हणजे 2 पॉईंट दिलेले आहेत, त्या 2 पॉईंटमध्ये तो पाथ कसा फॉलो करतो आहे ते इथं मॅटर करत नाही. ओके, नंतर स्ट्रेट लाईनमध्ये आपलं जे टूल आहे एकदम स्ट्रेट लाईन म्हणजे काय, ते एक्स किंवा वाय किंवा झेड हे डिरेक्शननेच आपलं टूल फिरलं पाहिजे. आणि काउंटरिंग सिस्टीममध्ये ते कसं आहे, त्याच्यामध्ये 2 ॲक्सिस पण आहेत, 2 ॲक्सिसने ते हे करेल व सायमल्टेनियसली वर्क करेल. 3 ॲक्सिस पण आहेत, 3 ॲक्सिसने वर्क करेल. आणि नंतर कसंही ते आपल्या प्रोफाईलप्रमाणे ते वर्क करेल. आणि 2 जर टूल आपण जर घेतले CNC मशीनमध्ये, मोर दॅन म्हणजे आपल्याला किती पण टूल त्याच्यावरती माउंट करू शकतो. मग 2 टूल हे वेगवेगळ्या डिरेक्शनने पण करू शकतात. ओके, हे झालं काउंटरिंग सिस्टीम. नंतर पुढचं आहे अकॉर्डिंग टू द प्रोग्रामिंग मेथड. प्रोग्रामिंग मेथड म्हणजे काय, आता प्रोग्राम आपण करणार आहोत. ओके, तर प्रोग्राममध्ये आपल्याला जे टूल आहे, ओके, तर टूलचं आपल्याला एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनसाठी जाण्याकरता आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला एखादा टूल मला फिरवायचं आहे, फॉर एक्झाम्पल एक प्लेट आहे, ह्या प्लेटपासनं इथं एक होल मारायचं आहे मला, इथं एक होल जसं तुम्हाला P1 आणि इथं P2 हे 2 आणि नंतर इथं P3 हे 3 होल आहेत. अशा मला काय करायचं आहे, CNC मशीनवरती हे 3 होल मला पाडायचे आहेत. पण आता ह्या होल पाडताना मला काहीतरी रेफरन्स पाहिजे कुठलं तरी, कारण त्याचे कोऑर्डिनेट्स मला डिफाईन करायचे आहेत की आपलं जे टूल आहे हे टूल पहिल्यांदा इथं होल केलं पाहिजे, नंतर इथं होल केलं पाहिजे, नंतर इथं होल केलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी डायमेन्शन द्यावं लागेल, काहीतरी आपल्याला त्याचं डायमेन्शनचं प्रोव्हाइड केले पाहिजेत. ओके, तर त्यासाठी हा जो आहे हा आपला प्लेट आहे. ह्या प्लेटसाठी काय म्हणतो मी, इथं आपलं माझा ओरिजिन आहे. तर एक पहिलं जी मेथड आहे ते ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंग. ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंगमध्ये काय होतं ते आता सुरुवातीला सांगतो. आता ही प्लेट आहे, ह्या प्लेटचा मी एक्स ॲक्सिस कन्सिडर करतो आहे, हा वाय ॲक्सिस कन्सिडर करतो आहे. आणि जे कटिंग टूल जे आहे ह्याला परपेंडिक्युलर असेल, बरोबर आहे. तर ह्याला इथं 0 0 ओरिजिन मी कन्सिडर करून हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट किती डिस्टन्सवरती 10वरती आहे. म्हणजे एक्सचा जर 10 आहे, वाय पण 10 आहे. म्हणजे इथपासून जर 0 जर इथं कन्सिडर केला मी, तर 10 जर मी कोऑर्डिनेट्स जर प्रोव्हाइड केले तर तो काय करेल, बरोबर इथे जाऊन होल करेल. ओके,
नंतरनं हा झालं पहिलं. नंतरनं पुढे सुरुवातीला परत तरच ओरिजिन कन्सिडर करेल. पुढचा होल कितीवरती आहे 25 आणि 20वरती. जर आपण ते एक्स तेवढं 25 दिला आणि वाय तेवढं दिला तर काय करेल तो बरोबर इथं ड्रिल करेल. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जर केलं तर इथून टूल परत माघारी येईल, माघारी येऊन तो बरोबर इथं होल करेल. नंतर तिसरं इथं आहे त्याचे किती आहेत 50 आणि 30 तर 50 आणि 30. जर अशा मी डायमेन्शन जर प्रोव्हाइड केले तर बरोबर इथं होल करेल. म्हणजेच काय ह्या तिन्ही होलसाठी हा आपला ओरिजिन, हा इथला ओरिजिन हा रेफरन्स आहे. हा ओरिजिन रेफरन्स पकडून हे आपण डायमेन्शन ते प्रोव्हाइड केलेत आणि त्याच्याप्रमाणे आपलं कटिंग टूल वर्क करतं आहे. तर हे जे आहे त्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये 0 ओरिजिन कन्सिडर करून आपण तिथं कोऑर्डिनेट्स प्रोव्हाइड करतो. आता इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंग दुसरं टाईप आहे इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंग. इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंग म्हणजे काय आहे, तसंच आहे. इथं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस कन्सिडर केलं आहे. इथं सगळ्या पॉईंटसाठी, ह्या तिन्हीमध्ये सगळ्या पॉईंटसाठी रेफरन्स पॉईंट कुठला आहे हा आहे. पण या केसमध्ये कसं आहे, सुरुवातीला मी इथं होल केलं त्यासाठी 5 दिला 0 रेफरन्स पॉईंट, इथं दिलं 10 बरोबर त्याने इथं होल केलं. आता पुढच्या P2साठी हा झाला ओरिजिन. ह्या इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंगमध्ये हा ओरिजिन न राहता हा ओरिजिन जातो. मग इथून त्याचे डायमेन्शन आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतात. इथं ओरिजिन कन्सिडर करू. ओरिजिन कन्सिडर केल्यानंतर किती येईल, इथं किती जातं, इथं 15, इथं वरती 15 पाहिजे, इथं खाली दिलेलं आहे 15 का 16 आहे, ठीक आहे 16 आहे. ठीक आहे, हे 16 आहे. पण ॲक्च्युअली ओरिजिनपासून कितीवरती येते 26वरती आहे, 26वरती आहे. आणि हे ओरिजिनपासून कितीवरती आहे 20वरती आहे. पण आपला हा ओरिजिन असणार आहे, ह्या पॉईंटसाठी हा ओरिजिन असणार आहे. तर आपलं डायमेन्शन काय करायला 16 आणि 10. 16 आणि 10 इन्क्रिमेंटलमध्ये दिल्यानंतरच तू इथं काय करेल, होल करेल. ओके, तिथं जर आपण 26 आणि 20 प्रोव्हाइड केलं तर तू लांब कुठेतरी राहून होल्ड करेल, स्पेसिफिक त्या पॉईंटला होल्ड करणार नाही. ठीक आहे. तसंच पुढच्या याला हा तिसरा पॉईंट आहे. तिसऱ्या पॉईंटसाठी आधीचा पॉईंट जिथं आपण होल्ड केलेला आहे तो त्याचा रेफरन्स पॉईंट झाला. त्याचा रेफरन्स पॉईंट हा झाला तिसऱ्यासाठी. बरोबर आहे. मग हा ओरिजिनपासून मग कितीवरती 26 आणि 13. ओके, तर त्याचे कोऑर्डिनेट असेल 26 आणि 13. ओके, आता हे कन्सिडर करा. सपोज आता P1 नंतर ना माझा P2 पॉईंट इथे आहे, इथं P2 पॉईंट आणि हा P3 आहे. ओके, हा झाला P1 म्हणजे हा झाला मी इथं याच्यासाठी ओरिजिन झाला हा. ओके, नंतर P2 पॉईंट इथे झाला, मग ह्याच्यासाठी ओरिजिन कुठला झाला हा. बरोबर आहे, हा ओरिजिन झाला. आणि हा P3 कुठे आहे, खाली आहे. मग आता ह्याच्यासाठी हा P3 झाला, ह्यासाठी P3साठी P2 हा ओरिजिन झाला. मग ते काय होईल, तो खाली चालला आहे आणि इकडे चालला आहे. मग त्यासाठी आपल्याला मायनस डायमेन्शन द्यावं लागते. मायनस, कारण इकडं राईट साईडला प्लस असतं, लेफ्ट साईडला मायनस, अप साईडला प्लस, डाऊन साईडला मायनस. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर करायला गेलं तर इथं हा जर आपला P2 असेल, हा P3 असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला काय द्यावं लागतील, -26 आणि -13. ह्यासाठी ह्याचे कोऑर्डिनेट्स हे असतील. तर हे लक्षात घ्या. ओके, तर ही झाली अकॉर्डिंग टू म्हणजे ही झाल्या प्रोग्रामिंगच्या मेथड. ओके, जसं आपल्याला टूल जसं फिरलं पाहिजे त्यासाठी जे आपल्याला डायमेन्शन द्यायचं आहे तर ह्या 2 पद्धतीने आपण डायमेन्शन देणार आहोत. जनरली आपल्याला ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आपण ज्यावेळेस प्रोग्रामिंग करणार आहे तर त्यावेळेस ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंगने आपण ह्या पद्धतीने आपण डायमेन्शन, जेणेकरून आपल्याला कुठं चुका राहता कामा नये. आपण हे पण देऊ शकतो, पण आपण प्रेफर काय करणार प्रोग्रामिंगमध्ये, तर ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंग आपण प्रेफर करणार आहोत. नंतर ना अकॉर्डिंग टू द हायब्रिड कंट्रोलर्स. ओके, हायब्रिड कंट्रोलर्सप्रमाणे म्हणजे टाईप ऑफ कंट्रोलर्स दिलेले 2 आहेत. त्याच्यामध्ये एक हायब्रिड कंट्रोलर आहे आणि दुसरा स्ट्रेट कंट्रोलर आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, मिनी कम्प्युटर तर आहेच आहे. नंतर हार्डवायर लॉजिक सर्किट्स. आता कसं होतं आहे, आता काही CNC मशीनमध्ये ह्या पद्धतीचं हार्डवायर लॉजिक सर्किट्स हे वापरलं जातं. आता ह्याचं कसं आहे, ह्याचा प्रोडक्शन रेट जास्त आहे, ह्याच्या किमती कमी आहेत. ओके, आणि ह्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, म्हणजे सपोज तुम्हाला फीड रेट द्यायचा आहे, नंतर ना सर्क्युलर इंटरपोलेशन म्हणजे काय असतं, जर मग तुम्हाला कर्व तुमच्या जो तुम्ही जॉब तयार करणार आहात तर त्याला जे तुम्ही कर्व वगैरे प्रोव्हाइड करणार आहात, तर हार्डवायर लॉजिक सर्किटने ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत, सगळ्या ज्या आहेत म्हणजे फंक्शन जे आहेत, फीड रेटचं म्हणा किंवा सर्क्युलर इंटरपोलेशन म्हणा, हे खूप इझिली वर्क करतं. त्याच्यामध्ये वर्क करतं का, किंवा हार्डवायर लॉजिक सर्किट तिथं अप्लाय केलेलं आहे त्याच्यामुळं. आणि हे खूप चीप आहे. दुसऱ्या ॲज कम्पेअर करायला गेलं स्ट्रेट लाईन कंट्रोलसोबत हे चीप आहे, स्वस्त आहे आणि त्याचं
फंक्शन जे आहे फीड रेट जनरेशन करायचं किंवा एखादी कर्व प्रोव्हाइड करायचं म्हणा किंवा दुसरे अजून फंक्शन्स म्हणा, हे खूप इझिली ह्याच्यावरती रन करता येतात या हायब्रिड कंट्रोलरमध्ये, बरोबर आहे. पण हे जे स्ट्रेट कंट्रोलर आहे, हे स्ट्रेट कंट्रोलरमध्ये होतं आहे काय, हे सगळं ह्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात. म्हणजे सपोज तुम्हाला इथे सर्क्युलर इंटरपोलेशन दिले, म्हणजे एखादी कर्व तुम्हाला तयार करायचे आहे आणि त्या कर्वला परत तुम्हाला त्याच्यामध्ये चेंज करायचे आहेत तुम्हाला, तर आपल्याला ह्या लॉजिक सर्किटमध्ये ते चेंजेस परत इम्प्लिमेंट करावं लागतात. ओके, तसं याच्यामध्ये करता येत नाही. जे चेंजेस आहेत ते चेंजेस आपल्याला इझिली स्ट्रेट कंट्रोलरमध्ये इम्प्लिमेंट करता येतात, याच्यामध्ये करता येत नाहीत. आता याच्यामध्ये थोडक्यात एवढंच लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर हायब्रिड कंट्रोलर जे आहे ते स्वस्त आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, कारण ह्या समजायला तुम्हाला थोडा वेळ लागेल हायब्रिड कंट्रोलर काय आहे, कारण ह्याच्यामध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पण पार्ट येतो याच्यामध्ये, थोडं समजायला. फक्त माझ्या माहितीप्रमाणे फक्त एवढंच तुम्ही आता सध्या याच्यामध्ये लक्षात ठेवा की हायब्रिड कंट्रोलर जे आहे तर हा स्वस्त आहे, इझिली अवेलेबल आहे. ओके, आणि याच्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ते इझिली वर्क होतात. पण ते फंक्शन्स काय आहेत, तर त्याच्यामध्ये फंक्शनमध्ये जर चेंज करायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये थोडं अवघड जातं चेंजेस करणं, किंवा चेंज लवकर होत नाही त्याच्यामध्ये. तर स्ट्रेट कंट्रोलरमध्ये जे चेंजेस आहेत ते इझिली आपल्याला तिथं करता येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण CNCचे टाईप्स बघितले. ओके, तर हे तुम्ही व्यवस्थित बघा. आता कालच्या प्रॅक्टिकलला आता CNC मशीनचे जे प्रॅक्टिकल्स आहेत, तर प्रॅक्टिकल्स माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मला तर वाटतं की ते ॲक्च्युली असं गुगल मीट थ्रू किंवा व्हिडिओ लेक्चर शूट करून ते पॉसिबल होणार नाही आहेत. बघूयात. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ते जडच जाणार आहे तुम्हाला ते प्रॅक्टिकल्स. ओके, आणि त्याच्यामध्ये आता मी तुमचा हा जो CNCचा भाग आहे तो न घेण्यामागचं कारण तेच होतं की बाबा तुम्हाला ॲक्च्युली ते समोर समजेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला CNC शिकवेल. कारण कसं होतं आहे, CNC मशीन हे नुसतं व्हिडिओ थ्रू दाखवणं किंवा एखादं PPT थ्रू दाखवणं हे पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मी काय केलं होतं की तुम्हाला मध्यंतरी तो शिकवलंच नव्हतं. तर बघूयात आता मी बघतो आहे, तर ते पण पॉसिबल होत नाही आपल्याला, कारण कसं आहे गुगल मीटनी किंवा ह्याने शूट करून ते पॉसिबल होत नाही आहे. तर जसं जमेल तसं आपल्याला याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. तर मी आजचं लेक्चर इथेच थांबवतो आहे. ओके, थँक्यू.